आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 10 घडामोडी. जवळपास 7 वर्षापासून शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा वाहणारे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी राजीनामा दिलाय. त्यानंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील हजारो ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना त्यांच्या शिक्षा आणि दंडांमध्ये मोठी वाढ करण्यात येईल. तसेच आरोपींच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांचा लिलाव करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत पोलिसांना सहाय्य करण्यासाठी तज्ज्ञांची विशेष यंत्रणा उभारली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे पाटबंधारे विभागाची पोटपाट लगतची जागा तुकडा बंदी कायद्याचे भंग करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी विभागीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली आहे. ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून नोंदणी केल्यानंतर भाडे नाकारल्यास वायू वेग पथकाद्वारे कारवाई केली जाते. नोंदणी केल्यानंतर भाडे नाकारल्याप्रकरणी 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत 1159 ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई केली असून 2,58,000चा दंड वसूल केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली आहे. आधार केंद्र वितरणात पुणे जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली असून रिक्त 122 केंद्रांसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून या केंद्रांना आधार संच वितरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून जिल्ह्यासाठी 203 आधार संच प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने रिक्त केंद्रांसाठी आधार संच राबविण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयांकडून राबविण्यात आली होती. राज्यातील 100 नद्या आणि 5 ते 6 हजार किलोमीटर नदीपात्रांचे रेड आणि ब्ल्यू लाईन सर्वेक्षण जलसंपदा आणि महसूल खात्यांमार्फत केले जाईल. नदीपात्रात अवैध भराव टाकून झालेल्या अतिक्रमणाविरोधात टास्क फोर्स स्थापन केला जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली आहे. नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेच्या गिरगाव शाखेतील युबी इंजिनिअरिंग कंपनीचे बंद केलेले खाते मुख्य वित्तीय अधिकारी यांच्या बनावट पत्राच्या आधारे उघडण्यात आले. सिग्नेटरी अथॉरिटीत बदल करून 1.83 कोटी रुपये इतरत्र वळवण्यात आले. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवारी विधान परिषदेत केली आहे. तर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सहकार विभागानेही यांची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जुन्या पीक योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले, त्यामुळे त्यात सुधारणा करून नवीन पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेखेरीज शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील डोंगर उतारांवरील दरडप्रवण भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हिल टॉप हॅट्स पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी विधानसभेत दिली आहे. तुकाराम काते यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. आणि महाराष्ट्रात आज 30,95,00,000 वाहनांची नोंद झाली असून मुंबईत दररोज 794 नव्या वाहनांची नोंद होते. यामुळे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरात मेट्रोचे जाळे विस्तारित करण्यात येणार आहे. राज्यातील वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणण्यासाठी पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाच उपाय आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलंय. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.